सर्वप्रथम आज ज्यांचा स्मृतिदिन आहे असे संत रहिदास उर्फ रोहिदास उर्फ रविदास की ज्यांनी सगळ्यात अगोदर म्हटलं होतं की जात जात में जात है, जात जात में जात है, जैसे केतन का पात, रैदास मनुष्य जुळ न सके जब तक जात ना जात. अशा या संत रविदास यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्याचप्रमाणे आज अजून 2 व्यक्तींचा स्मृतिदिन आहे असे रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला खां ज्यांनी काकोरी कांड, ज्याला आपण आपल्या इतिहासामध्ये त्याचं नाही की ज्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेला जेव्हा त्यांना शस्त्रास्त्रांची गरज होती, पैशाची गरज होती, त्यावेळेला त्यांनी काकोरी येथं ती रेल्वे लुटली होती आणि ते रेल्वे लुटल्यामुळे त्यांनी त्यावेळेला ज्या ज्या लोकांना त्यामध्ये 2 ठिकाणी गोरखपूरला रामप्रसाद बिस्मिल आणि दुसऱ्या ठिकाणी अशफाकुल्ला खां त्या दोघांना फाशी दिली होती. म्हणजे असा आजचा दिवस आहे. आणि उद्या संत गाडगे बाबा आणि संत जगनाडे महाराज यांचा स्मृतिदिन आहे आणि त्या प्रित्यर्थ आजच मी त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आजच्या या व्याख्यानमालेला बहुजन संघटन याच्यावर असलेल्या आपल्या सगळ्या समस्त वाचकांना, आपल्या श्रोत्यांना सस्नेह जय भीम. तर मित्रहो, उद्या गाडगेबाबांचा स्मृतिदिन आहे. त्याच गाडगेबाबांचा ज्या गाडगेबाबांनी म्हटलं होतं की देव देवळात नसते, तिथं फक्त पुजाऱ्याचं पोट असते. आणि आज अशी परिस्थिती आहे की ज्या गाडगेबाबाची जन्मभूमी कर्मभूमी राहिलेलं अमरावती, तसं त्यांची जन्मभूमी खरं तर ऋणमोचन, परंतु त्यांचं कर्मभूमी राहिली संपूर्ण महाराष्ट्रच, परंतु ज्या मातीत ते जन्मले वऱ्हाडात त्यांच्याच जन्मभूमीत आज खऱ्या अर्थानं तिथं म्हणजे आपण असं म्हणतात की बाबासाहेबांचं एक वाक्य तेव्हा मला आठवतं की बाबासाहेबांनी म्हणजे एकदा एका कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना बाबासाहेब एका ठिकाणी एकाने वाक्य लिहिलं की बा महापुरुष कधीच मरत नसतात असं एक वाक्य लिहिलं. तेव्हा त्याला खाली बाबासाहेबांनी की महापुरुष कधीच मरत नसतात हे वाक्य खोटं आहे, कारण जर त्यांचे विचार तुम्ही मारले तर ते मात्र नक्की मरतात. आज त्याची आठवण होण्याचं कारण की ज्या गाडगेबाबांनी सतत बुवाबाजीवर, ज्या अंधश्रद्धेवर सतत प्रहार केला, त्यांच्याच जन्मगावात किंवा ज्यांची तिथं मोठी समाधी आहे, जिथं त्यांचं मंदिर बांधलं गेलं, त्याच अमरावतीमध्ये प्रदीप मिश्रासारख्या अविज्ञान सांगणाऱ्या, अंधश्रद्धा सांगणाऱ्या भोंदू बाबाचं मोठं प्रवचन तिथं ठेवलेलं आहे. हजारो एकर म्हणजे कितीतरी एकर जमीन त्या ठिकाणी पेंडॉल टाकला गेला, मोठी मोठी साऊंड सिस्टीम, आणि त्या ठिकाणी लोकांची गर्दी एवढी की काल माझा मित्र जेव्हा परवाला येत होता त्यानं सांगितलं की रेल्वेत उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. रेल्वेत तर नव्हती. अकोल्यावरून जेव्हा निघालो तर बसमध्ये सुद्धा जागा नव्हती. एवढी गर्दी त्या ठिकाणी लोकांची जायला. म्हणजे त्या गाडगेबाबाची म्हणजे मी असं म्हणतो की जिवंतपणी तर लोकांनी त्यावेळेस त्यांची वाहवा केली असेल, कोणी त्यांना काही त्यांना त्रास दिला असेल, परंतु मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या विचाराची खऱ्या अर्थानं हत्या सुरू आहे. आणि आम्ही कोणत्या तोंडानं म्हणायचं की आम्ही महापुरुषांचा वारसा चालवतो. तर उद्या ज्या गाडगेबाबांचा स्मृतिदिन आहे तो मला खूप लहानपणी आठवते की मी साधारणतः 3री-4थीत असेल, त्यावेळेला गाडगेबाबांचा एक चित्रपट आला होता जो डॅडी देशमुख प्राचार्य शिवाजी महाविद्यालय अकोला यांनी काढला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं देवकीनंदन गोपाला. आणि त्या देवकीनंदन गोपालाचं त्यावेळेला ते मोठे मोठे ताव्यासारखे असायचे. त्या ताव्यासारखे जे रेकॉर्ड होते त्या रेकॉर्डर डिशवर वाजायचे आणि ते गाणं वाजताना मला ते गाणं खूप आवडायचं. त्यातलं गाणं की गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजती पापाला. आता त्यावेळेला त्या गाण्याचा काही अर्थ समजत नव्हता, परंतु मी माझ्या आईकडे हट्ट धरला की बा मला ते पिक्चर पाहायचा, सिनेमा पाहायचा. त्यावेळी आमचा मूर्तिजापूर तालुका होता आणि योगायोगानं त्यावेळेला मूर्तिजापूरला जाणं येणं नसल्यामुळे माझ्या आई ती चित्रपट मला घेऊन गेली होती आणि त्यावेळी तिथं टुरिंग टॉकीज होती आणि त्या टुरिंग टॉकीजमध्ये तो चित्रपट मी बघितला होता. तर त्यावेळेला योगायोगानं पहा त्या चित्रपटामध्ये यांची गाडगेबाबांची भूमिका डॉक्टर श्रीराम लागू यांनी केली होती. आणि डॉक्टर श्रीराम लागू म्हणजे खऱ्या अर्थात नास्तिकांचा मास्तर अशी त्यांना नेहमी एक वाक्य त्यांच्यापुढे त्यांचं विशेषण लावलं जातं की नास्तिकांचा मास्तर कोण, तर डॉक्टर श्रीराम लागू. आता ते स्वतः जरी ब्राह्मण होते तरी मात्र नास्तिकांचा मास्तर म्हणून त्यांची एक आख्यायिका आहे. तर असे हे
म्हणजे गाडगे बाबा त्याचा जन्म म्हणजे ऋणमोचनमध्ये झाला. त्यानंतर ते मामाच्या गावाला गेले आणि एकदा सावकारासोबत वाद झाला आणि वाद झाला म्हणून सावकारासोबत मारापिटी झाली आणि मारापिटी झाली म्हणून घर सोडून निघून गेले आणि कुठेतरी भटकत राहिले. भटकता भटकता लोकांना म्हणजे काही म्हणजे असे नुसते भटकले नाही तर भीक नाही मागितली, तर त्यांनी हळूहळू प्रबोधन काम सुरू केलं. प्रबोधन करता करता मग प्रबोधन कसं करायचं, मग लोक त्यावेळेस काही माईक नव्हते, स्पीकर नव्हते आणि मग काय करायचे की दिवसभर जिथेही तर बाजार छोटं गाव असेल, बाजाराचं गाव असेल, त्या गावात बाजार भरला की माहीत असतं की सगळा कचरा आणि लोकांना सांगायचे की संध्याकाळी तिथं या, तिथं कीर्तन आहे. कोणाला असं वाटायचं कोणत्या महाराजाचं कीर्तन असेल, आता सारखे काही भोंगे नव्हते, लाऊडस्पीकर नव्हते आणि हाच माणूस स्वतः झाडायचा आणि स्वतःच तो परिसर स्वच्छ करायचा आणि संध्याकाळी स्वतःच कीर्तन करायचा. आताच्या काळात कसं आहे की लाऊडस्पीकर करून ओरडल्यानंतरही लोक येत नाहीत, परंतु त्यावेळेला मात्र लोकांना मनोरंजन साधन होते आणि कुठंतरी काहीतरी आहे बा कीर्तन आहे, महाराज आहे, कोणता तरी महाराज येणार आहे माहित नाही आणि स्वतःच गाडगे बाबा उभे राहायचे आणि त्यावेळेस काही चिपड्या नव्हत्या, ढोल नाही किंवा एखादी दपडी नाही, काही नाही. हातामध्ये 2 दगडं घ्यायचे आणि त्या दगडं घेऊनच स्वतःच्या त्या चिपड्या बनवायच्या आणि त्याच्यातून ते कीर्तन करायचे. आणि कीर्तनातून काय करायचे, कीर्तनातून लोकांना अंधश्रद्धेवर प्रहार करायचे. लोकांना सांगायचे की अरे तुम्ही ज्या देवळात जाता त्या देवळात देव नसते, तिथं पुजाऱ्याचं पोट असते. मग कदाचित लोक देवावर बोलले म्हणून थोडेसे नाराज होतील बा, म्हणून थोडंसं वेगळं आहे की बा, मग त्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार करणं सुरू केलं. हळूहळू लोकांना त्यांचे विचार पटायला लागले आणि विचार पटायला लागले म्हणून त्यावेळेला मग लोक त्याच्या कीर्तनाला जमा व्हायला लागले. मग ते जेव्हा जेव्हा जिथे तिथं जायचे त्या वेळेला तिथं मात्र ते स्वच्छता करायची. म्हणजे दिवसा समजा जमिनीची किंवा गावातली घाण काढायची, ती सगळी संपूर्ण स्वच्छ करायची आणि संध्याकाळी मात्र डोकं साफ करायचं, ज्याला आपण ब्रेन वॉश म्हणतो. हे ब्रेन वॉश करण्याचं काम त्या काळात बाबा आंबेडकर आपल्या गाडगे बाबांनी केलं. अंगावर चिंध्या, डोक्यात त्या मडक्याचं अर्ध म्हणजे जे गाडगं असते किंवा घागर असते त्या घागरीतलं अर्ध हे ते डोक्यात घालायचे आणि ते साफ करायचे आणि त्याच्यातच लोकांना अन्न पाणी मागायचे आणि त्याच्यातच जेवायचे आणि त्यानंच पाणी प्यायचे. तर त्यांचा एक किस्सा माझी आई नेहमी मला सांगायची की आपल्याकडे अजूनही 10वा 13वा ते कोणता 14वा आणि करायचा, मग त्या ब्राह्मणाला दान द्यायचं आणि 5-50 लोक जीव घालायचे. तर त्यांच्यावर त्यांचा प्रहार असा करायचा. तर असं म्हणतात की एक दिवस ते नाशिकला गेले. नाशिकला आजही म्हणजे तो चालूच आहे, लोक हस्तक आणतात, म्हणजे आई वडील कोणतरी मृत झालेल्या व्यक्तीचे ते हाडं आणतात, जे काय तांब्याच्या गडव्यात आणतात, तिथे येतात, भात शिजवतात. भात शिजवल्यानंतर मग ते भाताचे गोळे करून ते ठेवायचे, त्याला पिंडदान म्हणतात आणि मग ते हस्तक त्या गोदावरीच्या नदी पात्रात सोडायचं. तर एकदा असं भात शिजवायला टाकला आणि गाडगे बाबा गेले आणि ते भात खायला लागले. खाता खाता तिथला तो भटजीला म्हणे अरे काय करतो, काय म्हणे मी भात खाऊन राहिलो म्हणे, भूक लागली म्हणे मला. आता वराडी बोलायची, अरे मला भूक लागली म्हणे मी भूक खातो. ते म्हणे अरे का म्हणे हे भात माझ्या बापासाठी ठेवला, ते म्हणजे बाप कुठे आहे म्हणे मेला, कुठे गेला म्हणजे स्वर्गात. बरोबर म्हणे मग आता हे भात त्या बाप कसा खाईल, नाही खाते म्हणे. आता हे असं यानं घेतला आणि गाडगे बाबाने एक तिथला आपल्या डोक्यातलं कटोरं काढलं ते गाडगं आणि धरलं पाणी फेकायला लागले जोरजोरानं आणि म्हणायला लागले जा रे माझ्या वावरात पाणी जाय रे, जाय रे माझ्या वावरात पाणी जाय रे. तू म्हणे अरे काय करू राहिला तू, ते म्हणे बा मी गाडगे बाबा म्हणे की बा मी माझ्या शेताला पाणी देऊन राहिलो. ते पाणी देऊन राहिलं, शेताला पाणी देऊन राहिलं, कुठं आहे शेत तुझं म्हणे, पार ते तिकडे म्हणे वराडात मुरचापूरजवळ. आमच्या मूर्तिजापूरला मोरचापूर म्हणायचे तेव्हा आणि अमरावतीला उमरावती म्हणायचे, आजही काही गेलो जुने लोक म्हणतात. तर मुरचापूर जवळ आहे म्हणे वराडात. ते म्हणे कसा मेआड माणूस आहे म्हणे तू वावर वराडात, तू इथून पाणी फेकून राहिला तर पाणी कसं जाईल. त्यावेळेला गाडगे बाबा म्हणे जास्तीत जास्त असं इथून माया वावर असेल म्हणे काय 200-400 किलोमीटरवर, तेव्हा किलोमीटर मैलाचा हिशोब आहे. तुझ्या बाप इथून स्वर्गात गेला म्हणे, स्वर्ग किती दूर आहे रे, ते तर म्हणे बाबा लबेच्या दूर आहे म्हणे. मग मला सांग म्हणे की तुझ्या बापाले जर इथचा भात तुझ्या बापाले जाऊ शकते, माझ्या वावरात पाणी कमी नाही जाऊ शकत. तर म्हणण्याचा अर्थ आहे की त्यावेळेला म्हणजे ह्या ज्या पद्धती आहेत ह्या म्हणजे 10वा 13वा पिंडदान श्रद्ध याच्या विरोधात त्यावेळेला त्यांनी प्रहार केला. म्हणजे हे सगळे या भटजींची रोजगार हमी योजना आहे हे त्यावेळेस गाडगे बाबांनी समजून सांगितलं. त्यानंतर गाडगे बाबांनी नुसतं एवढंच नाही केलं, तर गाडगे बाबांनी त्यावेळेला फक्त या बैरम नावाचं गाव या आमच्या वराडामध्ये आहे, परतवाड्या चलपूर जवळून 10-12 किलोमीटरवर आहे. त्या ठिकाणी फार मोठी यात्रा आजही मोडते, तेव्हाही भरायची. पण त्यावेळेला तिथे एक अतिशय वाईट अशी प्रथा होती, अंधश्रद्धा होती की तिथला जो बैरम महाराज आहे तो जवळपास जमिनीपासून
जवळपास 40-50 फुटाच्या उंचावर आहे, तिथं मंदिर आहे. तर बहिरम बाबा मी एकदाच गेलो होतो बघायला. काय बहिरम महाराज, काही नाही, असं एक दगडासारखा मोठा एक दगड बसवलेला आहे आणि लोक नवस करायचे. आता तुकाराम महाराज सांगून की 900 पोरे होती, मग का करणे लागे पती. मग हे पण महाराज सांगले, अरे नवसान तुम्हाला लेकरं होऊन राहिले. पण त्यावेळेला तिथं बोकड कापायची फार एक प्रथा होती आणि मग तिथून ते बोकड न्यायचं, कापायचं, त्याचं रक्त त्या बहिरम महाराजाच्या त्या मूर्तीवर टाकायचं. तर असं म्हणतात की तिथून रक्ताचा पाठ खाली व्हायचा एवढे बोकड कापल्या जायचे. म्हणजे जवळजवळ त्या काळात जर विचार करा की आजच्या लोकसंख्येच्या आणि तेव्हाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जर तेव्हा जर इतके लोक अंधश्रद्धाळू होते, तर विचार करा की जर गाडगेबाबा त्यावेळेस घडला नसता तर आज काय राहिलं असतं. म्हणजे जर त्या गाडगेबाबांनी त्यावेळेस जर प्रहार केला नसता, ते थांबवलं नसतं, तर आजच्या घडीला कदाचित रक्ताचा पाठ त्या अचलपूरपर्यंत गेला असता काय. तर त्यावेळेला बहिरमची यात्रा म्हणजे बहिरममध्ये जी बोकडबळी होती, ते बोकडबळी देण्याचा कार्यक्रम म्हणजे जो प्रथा होती ती बंद करण्याचं सगळ्यात मोठं पहिलं काम त्या गाडगेबाबांनी केलं. आजही एवढे वर्ष झाली तर कार्यक्रम म्हणजे हे होतेच, म्हणजे यात्रा भरतेच, बळी देतात, लोक बाहेर देतात, कुठंतरी नैवेद्य दाखवतात. पण ही प्रथा आता 0% म्हणजे 1% सुद्धा आल्यासारखी झाली. आजही तिथं हंडी मटण म्हणून वगैरे लोक बरेच लोक म्हणतात की बा गाडगेबाबांनी असं म्हटलं तसं म्हटलं. पण गाडगेबाबांनी कधी मटण खाऊ नका असं म्हटलं काय, किंवा असं मटणं खाण्याला म्हणजे खाण्यासाठी त्यांनी कधी प्रथा म्हटलं नाही. कारण ते मांसाहार करणारे लोक आहेतच, परंतु जी पद्धत आहे ती चुकीची आहे. म्हणजे त्या पद्धतीनं नवसानं हे करणं हे चुकीचं आहे त्यांनी सांगितलं. गाडगेबाबांनी त्यावेळेला नुसतं एवढंच नाही केलं तर लोकांना प्रबोधन कसं केलं की बाबा रे तुमच्या घरातलं ताट मोडा. त्यावेळेस कशाचे ताटं राहायचे घरात, पितळीचे ताटं राहायचे. गाडगेबाबा म्हणायचे की तुमच्या घरातलं ताट मोडा पण तुमचे लेकरं शिकवा. म्हणजे शिक्षणावर भर त्यावेळेस. तो माणूस निरक्षर होता, अंगठे बहादूर होता, परंतु त्या माणसानं मात्र लोकांना सांगितलं की तुम्ही लेकरं शिकवा. आणि त्यावेळेला लोकांच्या काहीतरी असेल. आणि मग बाबासाहेब त्यावेळेस 3 योद्धे झाले. एक कर्मवीर भाऊराव पाटील, दुसरं कर्मयोगी म्हणून डॉक्टर आपल्या गाडगेबाबा, आणि तिथला मधातला सुशिक्षित ज्यांनी उच्च शिक्षण घेतलं ज्ञानाचा सागर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, हे खऱ्या अर्थानं कर्मयोद्धा. म्हणजे एक कर्मवीर होता, एक कर्मयोगी होता आणि एक कर्मयोद्धा होता. आता बाबासाहेबांच्या नावापुढे तर किती विशेषण लावतो काही प्रश्नच नाही. परंतु त्यावेळेला बाबासाहेबांचा सभेच्या बाबतीत एक किस्सा आहे की बाबासाहेबांचं दादरमध्ये भाषण होतं. गाडगेबाबा कुठेतरी स्टेशनजवळ पडलेले होते, तब्येत बरोबर नव्हती गाडगेबाबांची. आणि गाडगेबाबांची तब्येत बरोबर नसताना त्यावेळेला कुठेतरी त्यांना माईकवर असं भोंग्यावर ऐकलं की आज बाबासाहेब आंबेडकरांची तिथं सभा आहे. म्हणून या माणसानं काय केलं की ते कुठेतरी एक बैलगाडी होती, त्यावेळेस मुंबईमध्ये गाड्या होत्या, बैलगाड्या होत्या, आणि एक हार विकत घेतला, 4 आणे 8 आण्याचा विकत घेतला. आणि बाबासाहेबांची सभा चालू असताना, एवढी सभा चालू असताना हा माणूस गाडी घेऊन गेला. त्यावेळी त्या गाडीचा आवाज, बाबासाहेब थोडेसे डिस्टर्ब झाले. मग गेल्यानंतर गाडी थांबली आणि बाबासाहेबांचं भाषण ऐकत बसले. त्यावेळेला बाबासाहेबांना समजलं की गाडगेबाबा इथं आलेले आहे. मग गाडगेबाबाला म्हणे की बाबासाहेब म्हणाले की गाडगेबाबा तुम्ही स्टेजवर या. पहा, एक ज्ञानाचा सागर आणि एक माणूस, एक कर्मयोद्धा, एक कर्मयोगी. म्हणून बाबासाहेब म्हणे की गाडगेबाबा तुम्ही वर या. गाडगेबाबा म्हणे की बाबासाहेब मी अडाणी माणूस, तुम्ही एवढे शिकलेले, तुमच्या वरच्या त्या स्टेजवर यायची माझी लायकी नाही. विचार करा की त्यावेळेला म्हणजे स्टेजवर जे 10-12 लोक बसले होते, ज्यावेळेला गाडगेबाबांना असं म्हटलं तुम्ही खाली या, आणि विचार करा की बाबासाहेब सुद्धा त्यावेळेला त्यांचा हार स्वीकार करण्यासाठी खाली आले. आणि ज्या क्षणी बाबासाहेब खाली आले त्या क्षणी स्टेजवरचे सगळे लोक खाली उतरले. का उतरले? कारण सगळ्यांना समजलं की गाडगेबाबासारखा माणूस जर म्हणतो की माझी वर याची लायकी नाही आणि आपण मात्र बाबासाहेबाच्या तिथं स्टेजवर बसलेलो आहोत. तर असे किस्से बाबासाहेबांचे. आणि ज्या माणसानं डोक्यात मडकं घातलं, अंगावर चिंध्या वापरल्या, पण विचार मात्र अतिशय लोकांना प्रबोधन केलं आणि त्यांच्या नावानं आज विद्यापीठ झालं. म्हणजे महत्वाची गोष्ट की पैसा किती कमावला, खरं तर गाडगेबाबांना कधीच कोणापुढे हात पसरवला नाही. कधी गाडगेबाबांना म्हटलं नाही की तुम्ही मला पैसा द्या, मला धर्मशाळा बांधायच्या. लोकांनी पैसा दिला आणि मग त्यावेळेला कुठंतरी लोक जेव्हा पंढरपूरला यायचे, आजच्या घडीला काही सरकारकडनं अनुदान मिळायचं नाही, कुठं काही नव्हतं, त्यावेळेला मग आलेले लोक वाळवंटात झोपायचे, त्यांची आंघोळीची संडासची व्यवस्था नव्हती. आणि अशा वेळेला म्हणून त्यांनी तिथं धर्मशाळा उघडल्या. ज्या वेळेला तिथं धर्मशाळा काढल्या
त्यावेळेस बऱ्याच लोकांना वाटलं की मग तुम्ही तर बा इथं लोकांना आशा आहे, पण ते जे लोक येतात तिथं म्हातारे असतात, कोतारे असतात, वारकरी येतात, या लोकांची व्यवस्था व्हावी म्हणून धर्मशाळा बांधल्या. पण कधीच गाडगे बाबांनी कुठंही मंदिर बांधलं नाही. उलट हेच प्रबोधन करायचे. आणि गाडगे बाबा कधीही आयुष्यात विठ्ठल मंदिरात सुद्धा गेले नाही. बाकी मंदिर तर खूप दूर राहिले. तर अशा वेळेला जेव्हा बाबासाहेब आणि कर्मवीर भिमराव पाटील यांच्या संदर्भात मला आता दुसरा किस्सा आहे की जेव्हा गाडगे बाबाकडे पैसा देणगीच्या स्वरूपात जमा झाला आणि गाडगे बाबा आजारी पडले, त्यावेळेला गाडगे बाबांनी बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब, माझं काही खरं नाही, मी किती काय होईल माझं काही खरं नाही, तुम्ही बा एक फार मोठे शिकलेले माणूस आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, तुम्ही असं करा, हा सगळा पैसा शेत वाडी तुम्ही घेऊन घ्या. त्यावेळेस बाबासाहेब म्हणे की बा मी सध्या या चळवळीत लागलेलो मागे आणि मी पैसा वगैरे घेऊन काय करू, त्याच्यापेक्षा एक काम करा, तुम्ही कर्मवीर भिमराव पाटील आहेत, त्यांनी शाळा उघडली, रयत शिक्षण संस्था आणि पोरांना शिक्षण देत आहे, तुम्ही असं करा, हा सगळा पैसा द्या. म्हणजे विचार करा केवढा मोठा त्याग त्यावेळेला होता. आणि आत्ताच्या लोकांची काय परिस्थिती आहे, लोक शिक्षण संस्था काढतात आणि शिक्षण संस्था काढून लोकांनी शिक्षणाचा सुद्धा व्यवसाय सुरू केला. धर्माचा आता धंदा सुरूच झाला. एक आसाराम होता, दुसरा राम रहीम होता, तिसरा रामपाल होता, तिघे आता जेलमध्ये आहेत. हे सगळे बापू टापू सगळे होते. हे पैसे करोडो रुपये घेतात, एका प्रवचनाचे लाख 20 लाख 25 लाख घेतात, त्यांचाच मंडप, त्यांचंच सगळं, त्यांची साऊंड सिस्टीम, त्यांचेच पुस्तकं, एवढंच नाही तर जेवणाची व्यवस्था त्यांची, पाण्याच्या बॉटला विक्रीसाठी सुद्धा त्यांच्याच, इथून त्यांचा व्यवसाय आहे. गोमूत्र सुद्धा, अरे जिथं गाईचं दूध आम्ही विकू शकत नाही तिथं या लोकांनी दुधापेक्षा महाग यांनी गाईचं मूत्र विकलं. तसं गोमूत्र काही वाईट नसते, शेतीसाठी काम आहे, पण गोझरण अर्क या नावाखाली आसाराम बापून 200 मिलीची बॉटल 50 रुपयाची विकली. सांगा काय लिटर होते, म्हणजे 250 रुपये लिटर गोमूत्र विकलं. एवढंच नाही तर काय काय नाही तयार केलं, अगरबत्ती, धूपबत्ती, पोत्या, पायलीनं 15. आणि आता हे जेलमध्ये गेल्यानंतर आता नवीन बापू बाहेर काढले. कोणता ओझाबाई असल, कोणता ठाकूर असल, आता नवीन प्रदीप मिश्राचं फॅड काढलं. मग आता बागेश्वर धामाला त्याला अंधश्रद्धा निर्मूलन चॅलेंज केलं, तो सध्या कुठेतरी थंड बस्तीत पडला. परंतु जिथं जिथं आता साधारणतः लोक जागृत व्हायला लागले तिथं खास करून ओबीसी समाज हा त्यांचा खऱ्या अर्थानं मोठा ग्राहक आहे. कारण मी नेहमीच एक व्याख्यानातून नेहमी सांगत असतो की आमचा ओबीसी म्हणजे ओरिजिनल बेवकूफ, आणि वराडात आमच्या भाषेत म्हणतो की आम्ही ओरिजिनल बैताळ क्लास आहे. या क्लासला किती काही सांगितलं, उगाळून तरी बाबासाहेब पाजला तरी यांना समजणार नाही. गाडगे बाबा तर खूप खूप दूर आहे. महात्मा फुले कधी वाचला ना कधी गाडगे बाबा वाचला. आणि अशा तऱ्हेनं या गाडगे बाबाच्या संदर्भातले जे गाडगे बाबाचे विचार आहे ते लोकांपर्यंत गेले नाही पाहिजे. बाबासाहेब, कारण ज्याला गाडगे बाबा समजला तो बाबासाहेब वाचत, ज्याला बाबासाहेब समजला तो महात्मा फुले वाचत, ज्याला महात्मा फुले वाचला तो कबीर पण वाचत, तो बुद्ध पण वाचल. पण हे वाचूच नये म्हणून सतत त्यांना एक लोटा जल सब समस्या हल. आणि जो बाबा तुम्हाला सांगते एक लोटा जल सब समस्या हल, जेव्हा त्याचा कान दुखला तेव्हा तो दवाखान्यात गेला. आणि मूर्खपणाचा कळस असा आहे की एवढा साधी गोष्ट एका आमच्या साध्या लोकांना कळायला पाहिजे की एक लोटा जल सब समस्या हल जर असती तर कशाला दवाखाने उघडले. आणि दुसरी गोष्ट, एक तर त्याचं इतकं थोतांड आहे की एवढ्या एका थोतांड शीतावरून भाताची परीक्षा असते, लोकांना सांगायची गरज नाही. तो सांगते की तुमचा पोरगा एकही दिवस परीक्षा अभ्यास नका करू द्या. एक दिवस जरी अभ्यास नाही केला तुमच्या मुलानं तरीही फक्त बेलपत्र घ्या, त्याला सहज लावा, महादेवाच्या पिंडीला लावा आणि बस एक लोटा जल वाढवा, तुमचा पोरगा पास होऊन जाईल. आता खरंच शक्य आहे का? म्हणजे मूर्खपणाची सुद्धा काही हद्द असते की ज्याला काही म्हणजे आपण म्हणू शकतो. तर असे गाडगे बाबा नुसते फक्त या खऱ्या अर्थानं याच्यावर तर पुराणावर तर आव्हान करायचेच. तर त्यांच्या संदर्भामध्ये एक फार जुनी गोष्ट अजून एक मला आठवली की एकदा संपूर्ण महाराष्ट्रातून ब्राह्मण समाजाचं एक संमेलन किंवा ज्याला आपण खऱ्या अर्थानं त्यांचं धर्मपीठ पंढरपूरला भरलं. त्या ठिकाणी शंकराचार्य आले, भारतामधून मोठे मोठे त्यांचे ब्राह्मण समाजाचे मोठे मोठे लोक आले आणि त्या ठिकाणी त्यावेळेला हिंदू राष्ट्र करावं असं त्यांची मागणी, जी आज मागणी सुरू आहे म्हणून हिंदू राष्ट्र करावं आणि हिंदू राष्ट्र करावं आणि असं म्हणून त्यांनी ते व्याख्यान, तिथं त्यांचं संमेलन होतं, 2 दिवसाचं व्याख्यान होतं. आणि दुसऱ्या दिवशी अचानक गाडगे बाबा आले आणि तिथं चपलाचा ढिगार पडला होता. चपलाच्या ढिगारावर आपले गाडगे बाबा जाऊन बसले आणि गाडगे बाबा जाऊन बसल्यानंतर तिथं शंकराचार्य त्यांना दिसले की बा गाडगे बाबा आलेले आहेत आणि त्यांना बोलावं. गाडगे बाबाला म्हणे का तुम्ही स्टेजवर या. गाडगे बाबा म्हणे बा मी नाही स्टेजवर येत, कारण गाडगे बाबा आजच्यासारखे नव्हते की कोणी म्हटलं की या. गाडगे बाबाला म्हणे तुम्ही स्टेजवर या. गाडगे बाबा म्हणे मी व्यासपीठावर येत नाही.
मी असं करतो, मी इथूनच प्रवचन करतो, मी इथूनच भाषण करतो. आणि गाडगे बाबानं त्या चपलाच्या ढिगारावरूनच भाषण सुरू केलं. इथं बसलेल्या माझ्या ब्राह्मण समाजातल्या लोकांना मी म्हणतो की तुम्हाला हिंदू राष्ट्र करायचं आहे, संपूर्ण हिंदू एक करायचं आहे, संपूर्ण हिंदू एक झाला पाहिजे असं तुम्हाला वाटते, तर तुम्ही एक काम करा. आमच्या जेवढे सगळे आमची की तेली, माळी, साळी, कोळी, लोहार, सुडवार, वर्दळ, भंगी जे काही लोक आहेत, या सगळ्या लोकांना उद्या तुम्ही त्यांचं शेंडी द्या, त्यांचं काय म्हणतात त्याला टकली करा, त्यांना शेंडी घाला, त्यांना एक जाणव घालून द्या आणि संपूर्ण आमच्या या समाजातल्या लोकांना ब्राह्मण बनवून टाका. आणि असं म्हटल्याबरोबर ते संपूर्ण ब्राह्मण संमेलन बरखास्त झालं. एवढी ताकद या माणसाच्या शब्दात होती, या माणसाच्या विचारात होती. विचार करा, आजही आपण आता जे लोक म्हणत असतील की हिंदू राष्ट्र पाहिजे, हिंदू राष्ट्र पाहिजे, मी तर म्हणतो प्रदीप मिश्राही कधी कधी म्हणते की म्हणजे हमें संविधान को बदलना है, हिंदू राष्ट्र बनाना है. आपले मूर्ख लोक, आमचे मूर्ख ओबीसी ते टाळ्या वाजवतात. काय बोलणार आहे? म्हणजे मूर्खासारखे टाळ्या वाजवतात. मग मी असं म्हणतो की चला बा, आम्हाला पण हिंदू राष्ट्र पाहिजे, आम्ही मान्य आहे, आम्हाला सुद्धा हिंदू राष्ट्र पाहिजे, पण एकच अट, आम्हा सगळ्यांना ब्राह्मण बनवून टाका. म्हणजे विषय काय राहिला? तुम्ही एकीकडे आरक्षणाला विरोध करताच, नाहीतरी म्हणता की बस सगळ्यांना समान नागरिक कायदा पाहिजे आणि एकीकडे दुसऱ्या सगळ्या गोष्टी करता. मग एक काम करा, तुम्ही सरळ सगळ्यांना ब्राह्मण बनवून टाका. म्हणजे ना रे बास ना बजिगी बासरी. म्हणजे मग हा भेदभाव होणार नाही. कधीतरी मंदिरात प्रवेश झाला नाही म्हणून कुठल्या दलिताला येऊ दिलं नाही म्हणून होणार नाही. घोडीवर बसला म्हणून त्या कुठल्या एखाद्या दलित समाजाच्या अनुसूचित जातीतल्या माणसाला घोडीवर बसला म्हणून त्याची मारपीट होणार नाही, कुठं वाद होणार नाहीत कधी कुणी. आणि राहिला प्रश्न मंदिरात पुजारीचा, जी वर्षानुवर्ष म्हणजे असं म्हणतात किंवा त्याच्या टीका होते की बा ब्राह्मणांनी बा तिथं कब्जा करून ठेवून दिला, ब्राह्मणांनी आरक्षण केलं. मग हा वादच मिटणार नाही, राहणार नाही, सगळा वाद मिटून जाईल. म्हणजे उद्या मंदिरात पुजारी कोण होईल? तर कोणी एखादा कांबळे सांबळे कोणी पण राहील, कोणी तिथं राहू शकते. जरुरी नाही की तिथं फक्त जोशी देशपांडेच राहील म्हणून. म्हणजे खऱ्या अर्थानं समानता निर्माण होईल. यापेक्षा अजून काय पाहिजे? म्हणजे गाडगे बाबाचा विचार जर तुम्हाला सांगायचा असेल त्या गाडगे बाबाच्याच कर्मभूमीत, तर तुम्ही तिथं सगळ्यांना ब्राह्मण बनवा. आणि माझी सुद्धा ती मागणी आहे की तुम्ही सगळ्यांना ब्राह्मण बनवा, म्हणजे खऱ्या अर्थानं, आणि मग हिंदू राष्ट्र होऊ द्या. आता गाडगे बाबांचा त्याग किती होता? आता गाडगे बाबांचा त्याग, ज्या माणसानं संसार सोडल्यानंतर घरी आला नाही, तो माणूस घरी आला नाही आणि जिथे तिथं जाईल त्या ठिकाणी गाडगे बाबांनी प्रवचन करून, कीर्तन करून लोकांचं प्रबोधन केलं. आणि एकदा प्रबोधन चालू असताना कीर्तन चालू असताना कुणीतरी त्यांना निरोप दिला की गाडगे बाबा, तुमचा मुलगा मरण पावला. आताच्या घडीला नेता असला तो सोडून जाते, कीर्तनकार असला तर कीर्तनाची तारीख कॅन्सल होईल. परंतु गाडगे बाबांनी काय म्हटलं? गाडगे बाबांनी म्हटलं की अरे रोजच मरती लाखो कोटी, काय रडू एकासाठी. आणि असं म्हणून आपलं स्वतःचं कीर्तन चालू ठेवलं. एवढा त्याग त्यामध्ये. आणि आयुष्यात कधी घरी तो माणूस गेला नाही, म्हणजे गाडगे बाबा कधीच आपल्या घरी गेले नाही. तर अशा व्यक्तीला तर खऱ्या अर्थानं आपण आदरांजली वाहिली पाहिजे. खऱ्या अर्थानं या गाडगे बाबाच्या विचाराचा वारसा आम्ही चालवला पाहिजे. आता आम्ही या ठिकाणी, मी ज्या ठिकाणी राहतो या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात परिट समाजाचे लोक आहेत. इतरही समाज, कारंजामध्ये आम्ही एक कार्यक्रम ठेवत असतो आमचा दरवर्षी, सामाजिक समता प्रबोधन मंचातर्फे. त्या ठिकाणी जितके आपले महापुरुष आहेत त्या महापुरुषाचे स्मृतिदिन आणि त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेतो. आणि ज्या महापुरुषांच्या जयंती असेल त्या समाजाचे लोक येतात. आता बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की आपण आपले महापुरुष वाटून घेतले, आम्ही आमचे खरं तर म्हणजे जातीचं आहे. परंतु कधी कधी असं वाटते की कमीत कमी या लोकांनी वाटून जरी घेतले, पण कमीत कमी त्यानिमित्तानं का असेना ह्या समाजाच्या लोकांमुळे कमीत कमी त्यांच्या विचाराचा वारसा पुढे तरी चालून राहिला. नाहीतर लोकांनी दफन केला गेला असता, ते सगळं दफन केलं गेलं असतं, इतिहास दाबला गेला असता. तो कुठंतरी इतिहास त्या समाजातल्या लोकांजवळ जमा राहिला. जसं महात्मा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शोधून काढला, पण त्याचं नाव कुठंतरी घेतात. छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास कांशीराम सारख्या माणसाने शोधून काढला. आणि जे आपले महापुरुष होते त्या महापुरुषांचे इतिहास दाबण्याचं काम केलं. ते काम, इतिहास शोधण्याचं काम या लोकांनी केलं. आणि घेतल्यानंतर ज्यांना हा विचार पुढे न्यायचा होता त्या लोकांनी तो विषय म्हणजे तो त्यांचा विचारधारा पुढे नेण्याचं काम या आमच्या सामान्य लोकांनी. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की मी हा रथ इथपर्यंत आणलेला आहे, हा पुढे नाही नेता आला
तर नका नेऊ, पण मला मागं जाऊ नये. बहुजन संघटक या पेजच्या माध्यमातून राहुल खांडेकर सारख्या एका व्यक्तीनं हा रथ खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याबद्दल तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्याचं खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे. कारण राजकारण करणं सोपं आहे, समाजकारण करणं सोपं आहे. समाजसेवा आणि समाज परिवर्तन ह्या दोन वेगवेगळ्या व्याख्या. समाजकारण म्हणजे एक समाजसेवा म्हणजे एक सोप्या भाषेत असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जखम झाली आणि त्या जखम झाल्यानंतर जर त्याला मलमपट्टी करणे म्हणजे समाजसेवा. परंतु एखाद्याला खाज झाली आणि त्या खाज जर होत असेल तर त्या खाजेवर आपण एखादी मलमपट्टी करणे परत ही झाली समाजसेवा. परंतु ती खाज होच नाही यासाठी त्याला जे औषधोपचार करणे किंवा त्याला ज्या प्रिकॉशन सांगणे म्हणजे एखादा व्यक्ती जर समजा कुठंतरी काम करत असेल, घाणीत काम करत असेल, एखादा व्यक्ती जर समजा कुठं सतत पाण्याच्या ठिकाणी काम करत असेल, अशा वेळेस जर त्याला खाज होत असेल, खरूज होत असेल, त्या हाताला खरूज होत असेल, माहिती आहे त्याचं औषध फार म्हणजे जहाल असते, तर अशा वेळेला त्याला खरूज होऊच नये यासाठी त्याला काही गोष्टी सांगणे म्हणजे हे झालं खऱ्या अर्थानं समाज परिवर्तन. आम्ही समाज परिवर्तनाकडे मागं लागलं पाहिजे. समाजसेवा तर करूच, समाजसेवेतून फार तर काय होईल तात्पुरतं होईल, परंतु समाज परिवर्तन महत्वाचं आहे. जसं बाबासाहेब म्हणायचं की भुकेल्या माणसाला भाकर देऊ नका तर त्याला जाळं द्या. म्हणजे असं म्हणतात की एखाद्या भुकेल्या माणसाला भाकर देऊ नका, भाकर दिल्याने फार तर त्याची हाताची सांज भागल, परंतु त्याला जाळं द्या की जेणेकरून तू जाळं घे, त्याच्यातून मच्छी पकड म्हणजे मासोळी पकड, मासे पकड, ती मासे बाजारात विक आणि विकल्यानंतर त्याच्यातून येणाऱ्या पैशातून तू त्याची भाकरीची व्यवस्था कर. हे झालं खऱ्या अर्थानं समाज परिवर्तन. तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने या समाज परिवर्तन. मी जेव्हा या ठिकाणी व्याख्यानात आलो त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी राहुल खांडेकर यांचं नेहमीच अभिनंदन केलं आहे. पुन्हा एकदा राहुल खांडेकर यांचं अभिनंदन करतो. आणि आज ज्या वक्त्यांना पाचारण केलं होतं त्या वक्त्यांना वेळेवर ते येऊ शकले नाही, त्यामुळे जेव्हा ही व्याख्यानमालेची जी धुरा आहे ही मी म्हणजे राहुल खांडेकर यांनी मला माझ्या खांद्यावर टाकली. आणि असं म्हणतात ना की बा फुल नाही फुलाची पाकळी, या परिवर्तनामध्ये माझा कुठंतरी काही वाटा असावा असं मला नेहमीच वाटतं. आणि जेव्हा व्याख्यानात काही गोष्टी सांगतो तेव्हा एका चिमणीची गोष्ट मी नेहमी सांगत असतो. चिमणीची गोष्ट अशी आहे की एकदा जंगलाला आग लागली आणि ती आग सगळे मोठे प्राणी सगळे सैरोट पळायला लागले. तेव्हा एक चिमणी गेली आणि चिमणीनं स्वच्छ पाणी आणलं आणि त्या आग विझवायसाठी थेंब टाकला. सगळे प्राणी हसायला लागले की म्हणजे चिमणे तुझी चूच केवढी, आग केवढी, ही आग विझल काय? चिमणी म्हणे की ही आग विझणार नाही हे मला सुद्धा माहीत आहे. या आगीत माझे छोटे चिले पिल्ले आहेत, ते पिल्ले मरणार आहे हे सुद्धा मला माहीत आहे. परंतु ज्या वेळेला या आगीचा इतिहास लिहिला जाईल ना त्यावेळेला या आग विझवण्याच्या इतिहासामध्ये माझं नाव लिहिलं जाईल. मित्रो, अशीच या खऱ्या अर्थानं समाजामध्ये ही आज जी लागलेली आग आहे ही आग विझवण्याचं काम आम्ही सगळेजण करत आहोत आणि करत राहू. कारण जे भविष्यामध्ये या लागलेल्या आगीत चोचभर का असे ना जे थेंबर पाणी टाकून हे आग विझवण्याचं आम्ही जे काम करत आहे याचा इतिहास कुठंतरी नोंद घेईल. आज खऱ्या अर्थानं त्या गाडगे बाबांना पुन्हा मी ज्यांनी या खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनाचं काम केलं, ज्यांच्या नावानं विद्यापीठ झालं, त्यांच्या विद्यापीठच नाही झालं तर त्यांच्या विचारावर PhD केली. जगामध्ये नोंद आहे की एक बहिणाबाई चौधरी असो की दुसरी आपले गाडगेबाबा असो की निरक्षर माणसावर लोकांनी PhD केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर तर विद्वान होते की त्यांच्या विचारावर तर किंवा संविधानावर PhD केले हे आपण समजू शकतो, परंतु एखाद्या निरक्षर व्यक्तीवर सुद्धा PhD करणारा माणसं आहेत. विचार करा की निरक्षर व्यक्तीवर सुद्धा PhD होऊ शकते. आणि एक गोष्ट मी सांगतो की त्या गोष्टीला मात्र गाडगेबाबांनी मात्र छेद दिला. सुधाकर गायधनी यांची कविता आहे. विचार तर आम्ही सांगत जातो, आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, ग्राहक वळविता वळेना. आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, ग्राहक वळविता वळेना. मग सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, मग ग्राहक पेलविता पलेना. परंतु आता आम्ही कित्येक वर्षापासून या प्रबोधनाचं काम करत आहे. आता थोडं चिंध्या पांघरून म्हणा, कारण आम्ही काही 4 चाकी मोठी गाडी नाही आमच्याकडे. मोठी ज्यात एखादी 5-50 लाखाची गाडी असली आणि गाडीला छान करून घेतलं तर कदाचित आमच्या याला गर्दी होईल, परंतु आम्ही चिंध्या पांघरून घेतलो. पण गाडगेबाबांनी मात्र सुद्धा या गोष्टीला सुधाकर गायधनी यांच्याला छेद दिला आणि सांगितलं की मी चिंध्याच पांघरून होतो, परंतु तरी सुद्धा माझा कीर्तन ऐकायला लाखो लोक यायची.
माझं कीर्तन ऐकायला लोक यायचे, परंतु ते गाडगे बाबा होते. आता तर आज एखादा गाडगे बाबा होणं शक्य नाही. तरी गाडगे बाबांच्या विचाराचा वारसा सत्यपाल महाराज असो किंवा त्यांचे अनेक शिष्य असो अजूनही चालू ठेवत आहे. त्याबद्दल त्यांना सुद्धा खरी अर्थानं मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. या प्रसंगी बोलण्यासारखं जरी गाडगे बाबांच्या विचारावर बरंच काही असलं तरी या प्रसंगी एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय बुद्ध.